आहे या घटनेला 1 वर्ष पूर्ण होत आहे आणि या हल्ल्यानंतर 1 वर्षांमध्येच या भागामध्ये राहणाऱ्या लोकांचं आयुष्य बदलून गेलेलं आहे। इथे येणारे टुरिस्ट कमी झाले आहेत आणि त्याचा परिणाम थेट इकडच्या उद्योगधंद्यांवर झालेला आहे। या हल्ल्यानंतर इकडची हॉटेल इंडस्ट्री पूर्णपणे अडचणीत सापडलेली आहे असं आपण म्हणू शकतो। मात्र आता इथल्या हॉटेल मालकांना अशी आशा आहे की आता पुन्हा पर्यटक प्रतिसाद देतील आणि त्यांनी हॉटेलची रंगरंगोटीचं काम करायला सुरुवात केली आहे। जग चालतं असं पण म्हणतो। खरंच इकडे काश्मीरमध्ये पहलगाममधल्या लोकांना एक आशा आहे, इकडचा व्यवसाय परत सुरू होण्याचा, पर्यटक मोठ्या संख्येने येण्याचा, हॉटेल गजबजण्याचा आणि त्याचे परिणाम जे ते दिसायला लागतात। मी आता ज्या हॉटेलमध्ये आहे त्या हॉटेलला ज्या भिंती ज्या आहेत त्या रंगवण्याचं काम जे आहे ते सुरू झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय। इकडे असणाऱ्या हॉटेल चालकांना मालकांना एक आशा आहे की येणाऱ्या काळात पर्यटक मोठ्या संख्येने इथे पुन्हा एकदा सुरुवात होईल त्याला यायला। काश्मीर नावाचं निसर्गाचं नंदनवन जे आहे ते पर्यटकांमध्ये फुलेल आणि त्या पर्यटकांना वेलकम करण्यासाठी जे भिंती ज्या आहेत त्या हॉटेलच्या रंगवल्या जात आहेत, त्याला रंग दिला जातोय जेणेकरून जे पर्यटक इथे येतील त्यांना खूप छान वातावरण इकडे त्यांना मिळेल, त्यांना चांगला आनंदाने ते इकडे राहू शकतील। याच्यासाठी इकडचे हॉटेल आता सज्ज होत आहे। येत्या काही दिवसात पहलगाममधली जी पर्यटन स्थळं बंद करण्यात येतात, बेसन व्हॅली असतील किंवा इतर, ही सुरू होण्याची शक्यता आहे। इकडच्या प्रशासनाच्या त्याच्या तयारी सुरू आहेत आणि त्यामुळेच हॉटेलमध्ये जे आहे ते ह्याचे रंगकाम करायला सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते। या हॉटेल मालकांना पुन्हा एक अपेक्षा आहे, आशा आहे, एक आशावादी ते आहेत की येणाऱ्या काळात पर्यटक पुन्हा एकदा त्यांच्या हॉटेलमध्ये येतील। कॅमेरा पर्सन विजय देशमुखसह पंकज दळवी, पुढारी न्यूज, पहलगाम।